संध्याकाळ झालेली आणि माझी मोठी मम्मी म्हणजे आईची मोठी बहीण आईला भेटायला आलेली. एक दिवस का होईना पण ही येतेच. का माहिती नाही ह्या दोघींची बॉन्डिंग अशी कशी आहे ती. पण जसं वय होत जातं ना तसं प्रत्येकाला आपली बहीण किंवा भाऊ असं जवळ राहावंसं असं वाटतं. त्याच्यामुळे का असे ना पण ह्या दोघी भेटतात. छान अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत. आणि हा आज आहे गुरुवार आणि मठात जाऊन आली, मठात दर्शन घेऊन आली. आणि मी बनवलं आहे अळूचं फतफदं. तर ते कसं बनवलं ह्याची रेसिपी मी थोड्या वेळात टाकेलच. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि दृश्याला मी आज खास करून शाळेत आणायला गेलेली आहे. तर ना परवाच्या दिवशीच मी ही पानं आणलेली आहे. ज्या गावच्या मावश्या बसतात ना शाळेच्या इथे तर त्यांच्याकडून घेतलेल्या. आणि हा गावठी अळू आहे. तर तो छान असा बारीक कापून घेतला. पण कापायच्या आधी ना मी काय केलं माहिती, हाताला तेल लावून घेतलं. आणि गुरुवारी ह्यासाठी केलं कारण शुक्रवारी आमच्याकडे आंबट खात नाही. ह्याच्यामध्ये मी आता काय कॉर्नचं सीझन आहे, मका घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे, तूर डाळ टाकल्यात तरी चालेल. आणि खोबरं टाकलेलं आहे. काही जणं खोबऱ्याची चटणी करून हे टाकतात. तर मी आता कुकरमध्ये ना ते तेलामध्ये असं फ्राय करून घेत आहे. हाताला एवढी खास सुटलेली ना तर म्हणजे अक्षरशः मला कोकम किंवा लिंबू पिळवून ना असं हात हे करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता झाकण मारून ठेवायचं 1-5 मिनटं तरी. आणि तेच पाणी आपण रिटर्न त्याच्यात ओतणार आहोत. आणि आता मगाशी आपण जे भिजत घातलेलं ना ते एक एक त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर कॉर्न टाकून घेऊया आधी. हे गोड आंबट करायचं असतं ना त्याच्यासाठी मी चिंचाचा कोळ आणि गुळाचा कोळ असं टाकणार आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी मी सकाळीच भिजत घातलेलं होतं. आणि थोडासा घट्टपणा येण्यासाठी ना अर्धा 1 चमचा आपण बेसन टाकायचं आहे याच्यामध्ये. ते बघा हे शिजलेलं आहे. 3 शिट्ट्या काढल्या आहेत. त्याच्यामध्ये आता मी बेसन 1 चमचा टाकून छान घाटून घेणार आहे. तर रवीने घाटून घेतल्यानंतर छान असं मस्त ते एकजीव झालेलं आहे. आणि बेसन पीठ टाकल्यामुळे त्याला अजून घट्टपणा आलेला आहे. आणि त्यात आपण शेंगदाणेही ॲड केलेले आहेत. तर छान एकजीव झालेला आहे. हे बघा, हा 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 हा, पावसाळ्यात नाही खाण्याची मजाच वेगळी. तर सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण द्यायची आहे फोडणी. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोहरी टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडेफार लसूण टाकून घेतलेली आहे. मी तुम्हाला बोलली ना लसूण, मिरची आणि ओलं खोबरं ना मिक्सरला बारीक करून टाकलात ना तरी चालेल. थोडंसं हिंग आणि मिरच्याही जसं तुम्हाला हवे तसं चवीनुसार. कढीपत्ता, 2-3 दाणे मेथीचे टाकलेले आहेत. आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. आता हे जर तुम्हाला जर टाकायचं नसेल ना तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलात तरी चालेल. लसूणचा कलर चेंज झालेला आहे बघा. थोडासा मका ह्याच्यातही टाकून घेतलेला आहे. हळद टाकले. आणि आता मस्त आपली जी अळूचं ग्रेव्ही झालेली ना ती आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. जर तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये मसालाही टाकू शकता. आणि तुम्ही पाहिलात मिरच्या मी पोपटी टाकलेल्या आहेत, त्या तिखट एवढ्या नाही आहेत. आता हे गुळाचं आणि चिंचेचं कोळ मी टाकलेलं आहे. आणि खोबरं वरतून टाकून घेतलेलं आहे. छान एक उकळी काढून घ्यायची आणि मस्त गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर खाल्ला तरी चालेल. बेसन पिठामुळे ना घट्टपणा आलेला आहे. त्याला चव वगैरे काही बदलत नाही. तुम्ही जर ओल्या खोबऱ्याचं वाटप टाकणार असाल ना तर बेसन नाही टाकलात तरी चालेल. तर चला, ही झालेली आहे अळूचं फतफदं. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.